आहेत. ठीक आहे. हा परिच्छेद पाहत असताना त्याच्या अगोदर आपण चैतन्याचे प्रकार पाहत होतो. चैतन्याचे प्रकार पाहत असताना आपण त्याच्यामध्ये कुटस्थ चैतन्य आणि जीव चैतन्य यावरती भरपूर विचार केलेला आहे. आता हा विचार करत असताना आपल्याला संसार धर्म या मुद्द्यापर्यंत आपण येऊन पोहोचलो. त्याच्यामध्ये त्याच्या अगोदर काल पाहिलं आपण कुटस्थ जीव चैतन्य, त्याच्यामधलं तत्पदाचा वाच्यार्थ, त्वमपदाचा वाच्यार्थ सगळं पाहून वाच्यार्थ, लक्ष्यार्थ वगैरे पाहून शेवटी काय आलं, अहम पदाचा वाच्य जीव आणि लक्ष्य अर्थ कुटस्थ. इथपर्यंत आपण मुद्दा पूर्ण क्लिअर केलेला होता. त्याच्यावरती जास्त विश्लेषण नको. तर आपण आजच्या परिच्छेदाला सुरुवात करूयात. पहा, जीवपद वाच्यार्थाचे ठिकाणी सुख दुःखादी संसार धर्म सर्वांस प्रतीत होतात. आता त्याच्याबद्दल विचार करूया. पहा, हे श्री गुरु सांगतात आहे. या ठिकाणी शिष्याने शंका केली असं नाही. श्री गुरु वरती एक्सप्लेन करत होते. आता त्याच्यामध्ये श्री गुरु या ठिकाणी समजून सांगतात आहे आणि हे समजून सांगितल्याच्या नंतर श्री गुरु ह्या मुद्द्यावरती शंका करणार आहेत. इथून पाठीमागं काय व्हायचं पहा बरं. इथून पाठीमागं असं व्हायचं की पहिल्यांदा शिष्य शंका करायचा आणि मग श्री गुरु ते आपल्याला समजून सांगायचे. पण आता या ठिकाणी श्री गुरुच मुद्दा पहिल्यांदा सांगतात आहे आणि त्यावरती नंतर शिष्य काय करणार आहे, त्या ठिकाणी शंका तयार करणार आहे. आता काय सांगितलं श्री गुरूंनी की जीव पद वाच्यार्थाचे ठिकाणी सुख दुःखादी संसार धर्म सर्वांस प्रतीत होतात. ठीक आहे. काय जीव पदाचा वाच्यार्थ? की त्वम पदाचा वाच्यार्थ? तम पदाचा वाच्यार्थ जीव आहे. हा, त्वम पदाचा वाच्यार्थ जीव आहे. म्हणजे जीवपद वाच्यार्थ झालं की नाही, जीव हा वाच्यार्थ झाला की नाही. मग आता याच्या ठिकाणी म्हणजेच काय, जीवाच्या ठिकाणी आपल्याला सुख दुःखादी संसार धर्म प्रतीत होतात. असं सुख दुःखादी संसार धर्म आपल्याला त्या ठिकाणी प्रतीत होतात. अशाबद्दल आता आपल्याला विचार करायचा. आता याच्यामध्ये जीवपद पहिल्यांदा जीव कसा तयार होतो हे सांगा बरं. मग आपल्याला कळलं त्याच्यामध्ये काय काय आहे. मग त्याच्या कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला ते संसार धर्म, सुख दुःख, आणखी जे काही सर्व काही गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये अनुभवायला येतात, तर ते कशा कशामध्ये अनुभवतात. पहिल्यांदा जीव कसा तयार होतो हा प्रश्न आहे माझा. बुद्धीच्या थांबा, सोनालताई तुम्ही थांबा, दुसरं कोणतरी सांगा. कुटस्थ चैतन्य, बुद्धी आणि बुद्धीत अनंत जन्माचे संस्कार असतात. कुटस्थ चैतन्य आणि अनंत जन्माचे वासना किंवा कर्माचे संस्कार ज्या बुद्धीत अंतःकरणात आहेत ती बुद्धी आणि त्यात पडलेल्या चैतन्याचं प्रतिबिंब, हे तीन मिळून जीव चैतन्य. तसंही म्हणता येईल, परंतु आणखी सोपं करून घ्या बरं. आणखी सोपं, कुटस्थ चैतन्य बुद्धी आणि बुद्धी चैतन्याचं प्रतिबिंब. गोरक्ष महाराज तुम्ही सांगा. कुटस्थ चैतन्य बुद्धी किंवा अंतःकरण आणि त्या अंतःकरणात किंवा बुद्धीत पडलेलं चैतन्याचे प्रतिबिंब. कोणत्या चैतन्याचं प्रतिबिंब पडलं? कुटस्थाचं प्रतिबिंब. हो, आलं लक्षात. हे तीन कन्सेप्ट, बुद्धी अधिष्ठान चैतन्य आणि त्या चैतन्याचं बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब, या तीन गोष्टी म्हणून काय झाला, जीव तयार झाला. बरोबर. आता एकदम सोपा मुद्दा आहे. एवढ्या याच्यात हे तीनच मुद्दे लक्षात घ्यायचे. हे जे तीन मुद्दे आहेत, बुद्धी अधिष्ठान चैतन्य, त्या चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब, ह्या तिघांचा मिळून झाला जीव. ठीक आहे. हा जीव तयार झाला आणि ह्या जीवाच्या ठिकाणी सर्वांना काय होतं, सुख दुःखादी संसार धर्म प्रतीत होतात. बरोबर. आता या तिघांचा मिळून जो जीव तयार झालाय ना, याच्यापैकी नेमकं कोणत्या ठिकाणी संसार धर्म प्रतीत होतात बरं, असं आपल्याला या ठिकाणी या मुद्द्यामध्ये विचार करायचा आहे. आता याच्यामध्ये बुद्धी आली, बुद्धी अधिष्ठान चैतन्य, दुसरा मुद्दा बुद्धी अधिष्ठान चैतन्य आलं, तिसरा मुद्दा त्या चैतन्याचं प्रतिबिंब पडलं आणि या तिघांचा मिळून जीव तयार झालाय की नाही. जीव एकटा आहे का? नाही. मग या तिघांपैकी नेमकं कोणत्या ठिकाणी जर आपण हे संसार धर्म मानायचे, याच्यापैकी आपल्याला आज याचा विचार या ठिकाणी करायचा आहे. तर पाहूया पुढं. हा,
जीवपद वाच्यार्थाच्या ठिकाणी सुख दुःखादी संसार धर्म सर्वांस प्रतीत होतात, त्याचबद्दल आता विचार करूया. जीवाचे ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व हे धर्म आहेत असे म्हटल्याने ते धर्म कुटस्थ, बुद्धी आणि आभास या तिघांवरही येतात हे खरे. पहा आता, हे जे धर्म आहेत, कोणते कर्तृत्व भोक्तृत्व हे सुख दुःखादी हे जे काही संसार धर्म आहेत, हे कशा ठिकाणी येतील? तिघांच्या ठिकाणी येतील. कसे काय तिघांच्या ठिकाणी येतील बरं? कारण जीव हा तिघांचा मिळून तयार झाला की नाही? कशाचा झाला? कुटस्थ. कुटस्थ म्हणजेच काय? तेच बुद्धी अधिष्ठान चैतन्य म्हणजेच कुटस्थ झाला. आणि बुद्धी ही पहिली बुद्धी, नंतर बुद्धी अधिष्ठान चैतन्य म्हणजेच ते कुटस्थ. आणि आभास म्हणजे काय बरं? चैतन्याचं प्रतिबिंब. प्रतिबिंब. चैतन्याचं बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब, त्यालाच आपण काय म्हणतो? आभास म्हटलो, सावली म्हटलो, बरोबर की नाही? ते ह्या तिघांचा मिळून झाला जीव. मग आता या ठिकाणी शंका केली किंवा श्री गुरूंनी सांगितलं, ह्या बरोबर मुद्दा मांडला की नाही? काय मुद्दा मांडला? जर समजा तुम्ही हा जो जीव म्हणता त्या जीवाचे धर्म आहेत असं जर म्हटलं, पहा बरं का, सुख दुःखादी हे धर्म जर जीवाचे म्हटलं तर ते धर्म या तिघांच्या ठिकाणी येणार की नाही? कारण तिघांचा मिळून जीव तयार होतो की नाही? मग हे धर्म तिघांच्या ठिकाणी येणार इथपर्यंत काय म्हटले? खरे म्हटलं. पण पण ते जीवपणाचे सर्व धर्म म्हणजेच कर्तृत्व भोक्तृत्व पाप पुण्य व सुख दुःखादी इत्यादी सर्व बुद्धीसह चिदाभासाचे आहेत, कुटस्थाचे नाहीत. आता पहा, हे जे सर्व काही संसार धर्म आहेत ना, सुख दुःख झालं, कर्तृत्व भोक्तृत्व झालं, पाप पाप पुण्य झालं, हे सर्व काही जे धर्म आहेत ते कशाचे आहेत बरं? आता इथपर्यंत सांगितलं बुद्धीसह चिदाभासाचे आहेत. कुटस्थाचे का नाहीत बरं मग? कुटस्थ का बरं म्हटलं? कुटस्थाचे नाहीत या ठिकाणी आपल्याला सांगितलं की नाही? मग आपण थोडासा विचार करूया, का बरं ते कुटस्थाचे नाहीत असे म्हटले श्री गुरु? कुटस्थ सत्वशुद्ध आहे ना. कुटस्थ शुद्ध आहे किंवा कुटस्थ निर्विकार आहे किंवा कुटस्थ म्हणजे काय बरं? थोडक्यात मला एकदा सांगा सोनाली ताई सोडून. कुटस्थ कशाला म्हणतो आपण? अंतःकरण, अंतःकरणाधिष्ठान चैतन्य आणि त्याचं प्रतिबिंब. नाही, ते तुम्ही जीवाची व्याख्या सांगताय. कुटस्थ म्हणजे काय? किंवा त्याला आपण साक्षी म्हणतो, त्याला आपण आत्मा म्हणतो. हा, अंतःकरण वृत्तीने ब्रह्माचा जो भाव व्यापलेला आहे त्याला कुटस्थ म्हणतात. बर, आपण असंही म्हणू शकतो. किंवा अजून दुसरं कोणतरी सांगा बरं. नाही, बरोबर सांगितलं ताई, तुम्ही सांगितलं बरोबर. आणखी वेगळ्या पद्धतीने विचार करा बरं. कुटस्थ म्हणजे काय? लांडगे महाराज. कुटस्थाचं स्वरूप सांगा असं म्हणायला पाहिजे. बुद्धी किंवा वेष्टी अज्ञानाचं म्हणजेच ते कुटस्थ चैतन्य. कुटस्थाचं स्वरूप सांगा किंवा कुटस्थाचे स्वरूप केवढे असते किंवा त्याला कुटस्थ कसं म्हणता येईल? जेवढं आपलं शरीर असतं तेवढं. कुटस्थ असंग आहे, निर्विकार आहे असा विचार करा. आहे ते आपण घेऊ पुढे, पण पहिला मुद्दा कुटस्थचे स्वरूप. तुम्ही बरोबर आपला प्रश्न सांगितला. कुटस्थाचे स्वरूप केवढे असते किंवा काय? कुटस्थ म्हणजे काय नेमकं? कुटस्थ बिंबरूपाने सांगितलंय ना. हम्म बिंबरूपाने सांगितलंय कुटस्थाचं स्वरूप. अहो, कुटस्थ बिंबरूप आहे. बिंबरूप म्हणजे आता समोर काय सांगायचं, समजा तुम्ही आरशा समोर उभे, तुम्ही आरशाच्या समोर उभे राहिले आणि आरशामध्ये तुमचं दिसलं, तुम्ही स्वतः आरशामध्ये दिसले तर त्याच्यामध्ये तुम्ही समोरचे आहे ते झालं बिंब, आणि समोर आरशामध्ये सावली पडली किंवा जे दिसते ते झालं प्रतिबिंब. बिंबाचं प्रतिरूप ते प्रतिबिंब. कुटस्थ बिंबरूप आहे तिथपर्यंत मुद्दा आहे, पण कुटस्थ म्हणजे काय नेमकं? ब्रह्मचैतन्यच आहे ना कुटस्थ म्हणजे. हा, ब्रह्मचैतन्यच आहे, पण
जीवाच्या व्याख्येमध्ये आपण कुटस्थ शब्द घेतला की नाही? मग त्या जीवाच्या व्याख्येमध्ये जेवढा आपण कुटस्थ शब्द घेतला तर त्या शब्दाचा अर्थ काय होतो? तुम्ही सांगा त्यांना, एवढा वेळ जाण्यापेक्षा. अहो आपण काय सांगितलं, कुटस्थ शब्दाचा अर्थ काय घेतो? बुद्धी अधिष्ठान चैतन्य म्हणजेच काय? अंतःकरण अधिष्ठान चैतन्य म्हणजेच काय? अंतःकरणाने सर्व व्यापक ब्रह्मचैतन्याचा संकोचित केलेला भाग. आता अंतःकरण म्हणजे काय? की अंतःकरण केवढं असं, जेवढं ज्याचं शरीर तेवढं अंतःकरण प्रत्येकाचं, बरोबर? ज्याचं जेवढं शरीर त्याचं तेवढं अंतःकरण. मग ह्या सर्व व्यापक चैतन्यापैकी म्हणजे सर्व व्यापक ब्रह्मचैतन्यापैकी ह्या अंतःकरणाने जेवढा भाग संकोचित केलेला आहे किंवा ह्या ब्रह्मव्यापक चैतन्याशी ह्या अंतःकरणाच्या जेवढा भाग संलग्न आहे, आता संकोचित करणं पण म्हणणं थोडस हे होतं, संलग्न आहे तेवढ्या भागात त्याचं ते काय झालं, कुटस्थ झालं. त्याला आपण कुटस्थ म्हणतो, त्यालाच आपण आत्मा म्हणतो, त्यालाच आपण साक्षी म्हणतो की नाही? मग तो असणारा साक्षी, तो असणारा कुटस्थाच्या ठिकाणी जर आपण हे जीवाची व्याख्या पाहिली आणि आपण काय मुद्दा चाललाय की हे जे बाकीचे सुख दुःखादी संसार धर्म आहेत, ठीक आहे, मी करताय, मी भोगताय, मला पाप पुण्य लागतंय, हे जे बाकीचे जे काही धर्म आहेत, मग हे जीवाच्या ठिकाणी आहेत आपण असं म्हंटल. परंतु आता त्याच्यामध्ये आणखी खोल गेलो, जीवाच्या ठिकाणी असं म्हंटल तर जीवाचे ठिकाण होतात 3 मुद्दे मिळून, त्याच्यापैकी कुटस्थाचे ठिकाणी नाहीत, चिदाभासासह बुद्धीचे ठिकाणी आहेत. इथपर्यंत आपल्याला मुद्दा सांगितला. आणि आता आपण प्रश्न असा केला होता की कुटस्थाच्या ठिकाणी का नाहीत बरं? तर हे असणारं कुटस्थ काय आहे? निर्विकार आहे. कारण ते ब्रह्माचं स्वरूप आहे की नाही? पूर्ण ब्रह्म आहे, त्याच्यापैकी थोडासा भाग अंतःकरणाने संकुचित केला आणि मग तेच निर्विकार असणारे ब्रह्माचा थोडासा भाग केला, म्हणजे तो काय, मग काय त्याच्या ठिकाणी विकार आला का? कोणताही विकार आलेला नाही, ते निर्विकारच आहे. ठीक आहे, म्हणून त्या कुटस्थाच्या ठिकाणी येती नाहीत. मग कशाच्या ठिकाणी? आता 2 मुद्द्याच्या ठिकाणी राहिले, बुद्धी आणि चिदाभास. आता चिदाभास शब्दाचा अर्थ काय होतो बरं? चिदाभास, चैतन्याचं प्रतिबिंब. ठीक आहे, चैतन्याचं प्रतिबिंब, चैतन्याचा आभास, चैतन्याची सावली म्हणजेच चिदाभास असं होतं. कोणत्या चैतन्याचा? ह्याच कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब. कुठे? बुद्धीमध्ये जे चैतन्याचं प्रतिबिंब पडतं तेच काय झालं? चिदाभास झालं. आतापर्यंत मुद्दा आपला राहिला की बुद्धी आणि त्या चिदाभासाचे हे काय आहे? 2 किंवा हे जे सुख दुःखादी संसार धर्म आहेत ते त्याच्याच ठिकाणी येतात, कुटस्थाच्या ठिकाणी येत नाहीत. ठीक आहे, पुढे पहा. कुटस्थाचे ठिकाणी आहेत असे आपल्याला भ्रांतीने वाटते, परंतु ती भ्रांती ही बुद्धीसह आभासास होते. आता आपल्याला काय वाटतं बरं? हे जे धर्म आहेत हे कशाच्या ठिकाणी आहेत? कुटस्थाच्या ठिकाणी आहेत असं आपल्याला कशामुळे वाटतं? भ्रांतीनं वाटतं, भ्रमाने वाटतं. बरं, मग हा भ्रम कुठं असतो बरं? भ्रम कशाला होतो? बुद्धीला होती. तो भ्रम सुद्धा काय होतो त्या ठिकाणी? बुद्धीलाच होतो की नाही? बुद्धीसह चिदाभासास होतो, कुटस्थास होतो का? त्या कुटस्थाला नाही. कारण कुटस्थ कसं आहे? निर्विकार सांगितलं. पुढे आपल्याला सांगितलं की एका शब्दात, कारण कुटस्थ शब्दाचा अर्थच निर्विकार असा आहे. त्याच्या ठिकाणी कोणताही विकार नाही. ते कुटस्थ सगळ्यापासून कसं आहे? वेगळं आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. ठीक आहे, समजले इथपर्यंत? आपण फक्त इथपर्यंत 3 मुद्दे घेतलेत काढून, बारकाईने विचार केला तर. संसार धर्म बुद्धीच्या ठिकाणी आहेत, ठीक आहे, हा मुद्दा आपण पाहतोय. त्याच्या ठिकाणी आपण ते पाहत असताना जीवाच्या ठिकाणी सर्व धर्म मानले, जीवाचे सुख दुःखादी करता भोगता पाप पुण्य सर्व जीवाच्या ठिकाणी मानले. परंतु जीव कसा तयार झाला? 3 मुद्द्यांचा मिळून जीव तयार झाला. आता परत श्री गुरुंनी सांगितलं त्याच्यापैकी बाबा रे, बुद्धी आणि ते चिदाभास यांच्याच ठिकाणी तुम्ही संसार धर्म मानू शकता, कुटस्थाच्या ठिकाणी मानू शकत नाही. कारण कुटस्थ निर्विकार, असंग
आहे, ठीक आहे, त्याला कशाचाही संघ नाही, ते निर्विकार आहे, कोणताही विकार त्याच्या ठिकाणी नाही, म्हणून कुटस्थाच्या ठिकाणी तुम्ही हे करता भोगता लावू शकत नाही. कसा आहे तो वेगळा बरं पहा. कुटस्थ शब्दाचा अर्थ सांगितला. कसा आहे कुटस्थ शब्दाचा अर्थच निर्विकार असा आहे. खाली सोनाराच्या आयरनीप्रमाणे सर्व अलंकाराहून अलिप्त. पहा, जो सोनार असतो, सोनाराची आयरन असते, सर्वांना माहितीचे उदाहरण. ते आयरन कशी असते बरं? आयरनीला सोन्याचं काही राहतं का? प्रत्येक अलंकार त्याच्यावरती घडवला जातो, पण मग सोनं त्याला चिटकून राहतं का कधी? सोनं त्याला चिटकून राहत नाही. कधी सोन्याचा अलंकार घडवला जातो, कधी चांदीचा घडवला जातो किंवा इतर काही त्याच्यावरती ठोकून ठोकून तयार केलं जातं. पण आयरन आयरन कायमस्वरूपी वेगळीच आहे की नाही? किंवा अजून काही आपल्याला त्याच्यात उदाहरण घेता येतं. आयरन ही कायमस्वरूपी एकच आहे. दागिने बदलतात, सोनं बदलतं, तो पार सोनार बदलतो, पण आयरन राहते की नाही शेवटपर्यंत एकच. तसंच हे ब्रह्म कायमस्वरूपी आहे. ते कधी बदलत नाही किंवा त्याचा कशाचा संग होत नाही. ते एकदम निर्विकार आहे. पहा, सोनाराच्या आयरनीप्रमाणे सर्व अलंकाराहून अलिप्त. किंवा कूट म्हणजे मिथ्या. कूट शब्दाचा अर्थ आणखी काय सांगितलं? कूट म्हणजे मिथ्या. अशी जी बुद्धी तीच स्थ म्हणजे असंग रूपाने राहिलेला तो कुटस्थ. पहा, कुटस्थ शब्दाचा अर्थ या ठिकाणी पुढून सांगितला. कूट आणि स्थ, मिथ्या बुद्धीमध्ये जो स्थित राहिला, असंच करता येईल ना बा? त्याच्यात काय म्हणलं त्याने? बुद्धी सांगितली. ही बुद्धी कशाचं कार्य आहे? बुद्धी मुळात त्या ठिकाणी मायेचं कार्य आहे आणि माया मायेचं कशी कार्य. त्या ठिकाणी मिथ्या आहे. बुद्धी काय सत्य आहे का? बुद्धी पण मिथ्या आहे. पण त्या मिथ्या बुद्धीमध्ये तो असंग रूपाने राहिलाय का नाही? कसा राहिलाय तो? प्रतिबिंब रूपाने राहिलाच ना. हम्म. आणि त्या बुद्धीने त्याला संकुचित पण केलेलं आहे. म्हणजे दोन अर्थाने घ्यायचं. बुद्धीने त्याला संकुचित केलेलं आहे तो कुटस्थ रूपाने, आणि कसा राहिलेला आहे? प्रतिबिंबात असंग निर्विकार राहिलेला आहे. बरं, तो कुटस्थ निर्विकार आहे आणि त्याचं प्रतिबिंब कोणतं विकारी आहे का? ते पण निर्विकाराचे ना. पण त्या बुद्धीत राहिलंय ना. बुद्धीत राहिल्यामुळं कसं झाला? त्याच्या ठिकाणी दोष आला. कुटस्थ शब्दाचा विचार असा करायचा आहे की आयरन आणि हातोडी असा विचार करायचा की आतापर्यंत आयरनीवरती हातोड्या किती होऊन गेल्या? अनेक प्रकारच्या हातोड्या होऊन गेल्या आणि आयरन एकच आहे. आयरन बदलले का? आयरन मात्र बदलत नाही. आजोबाची आयरन, पणजोबाची आयरन, खापर पंजोबाची, त्याच्यापेक्षा आणखीन कितीतरी पुढे पिढ्या आपण विचार करत गेलो की आपल्याला सांगितलं जातं की ही आयरन आमच्या आजोबा पणजोबापासून आली, पण ते सांगायचे का आमच्या आजोबा पणजोबापासून? ते पण त्यांच्या आजोबा पणजोबांचे सांगायचे. असं सांगता 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 गणित नाही जी दातारा याचं वर्णनच मात्र करणार नाही, होणार नाही. म्हणजे सांगताच येत नाही कधीपासून आहे. म्हणजे ते अनादी आहे, अनादी आहे का नाही? आणि त्याच्यावरती जीव हा प्रवाह रूपाने येतो जातो येतो जातो, असे कधीतरी त्याच्यावरती होत असतात. विस्तार करायला गेल्याच्या नंतर भरपूर विस्तार होईल. फक्त आयरन तीच असते, बदलत नाही. आणि त्याच्यामध्ये जीव हे मात्र बदलत चालत राहतात. अशा पद्धतीने विचार घ्यायचा. आणि बुद्धी म्हणजे मिथ्या असते आणि मिथ्या बुद्धीमध्ये तो राहिलेला असतो, म्हणून त्याला कुट असतं असं म्हटलं जातं. बोला पुढे. चला पाहूया. पहा, कूट म्हणजे कूट शब्दाचा अर्थ होतो मिथ्या. मिथ्या अशा बुद्धीमध्ये स्थ म्हणजे असंग रूपाने राहिलेला. मिथ्या ही बुद्धी कशी आहे? मिथ्याच्या आबांनी सांगितलं. ह्या मिथ्या बुद्धीमध्ये तो स्थित राहिला. कोण? तो असणारा कुटस्थ. म्हणून त्याला नाव काय आलं? कुटस्थ. असा कुटस्थ शब्दाचा अर्थ आहे. यावरून कोणताही धर्म कुटस्थाचा नाही, तर ते धर्म आभासाचे आहेत. पहा, बुद्धीसह आभासाचे आहेत असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. कुठपर्यंत? आता इथपर्यंत म्हणू शकतो. आता पुढे याच्या पुढे आणखी एक मुद्दा थोडासा वेगळं वळण घेणार आहे. परंतु आतापर्यंत आपण काय पाहिलं? फक्त ते धर्म कुटस्थाचे नाहीत हा पाहिला. कोणकोणते धर्म कुटस्थाचे नाहीत बरं? सुख दुःखादी धर्म. कर्तृत्व, सुख भोक्तृत्व, दुःख, करता, भोगता,
हे जे सर्व काही धर्म आहेत जीवाच्या ठिकाणी येणारे सर्व काही धर्म आहेत हे ते जीवापैकी कुटस्थाचे नाहीत. आतापर्यंत आपण सांगितलं. मग कशा कशाचे? बुद्धी आणि त्या आभासाचे आहेत. ठीक आहे. आता पहा पुढे. आतापर्यंत आपण त्याच्यातून फक्त कुटस्थ बाजूला काढल्या. आता पुढे मुद्दा येतो पहा. सूक्ष्म विचार केला तर संसार धर्म आभासाचेही नाहीत. पहा आता त्याच्यापैकी आभासाचे सुद्धा नाहीत. आता हे श्री गुरु आपल्याला सांगतात की जर आपण एकदम बारकाईने विचार केला तर त्या जीवाच्या स्वरूपामध्ये जो आपल्याला आभास सांगितला म्हणजे चैतन्याचं जे प्रतिबिंब सांगितलं त्या प्रतिबिंबाचे सुद्धा हे काय आहे? संसार धर्म नाहीत. का बरं नाहीत? तर कारण आभास तरी कुटस्थाचा किंवा ब्रह्मचैतन्याचाच आहे. येते का लक्षात? जे त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडलंय किंवा जो आभास आहे जो चिदाभास म्हटला आपण तो कशाचा आहे बरं? कुटस्थाचाच आहे किंवा त्यालाच आपण काय ब्रह्मचैतन्याचाच आहे. आणि चैतन्य जर निर्विकार आहे तर मग आभास तरी विकारी कसा होईल? पुढच्या वेळी सांगितलं. समजा आता उदाहरण जर द्यायचं म्हटलं, मला सांगा जर तुम्ही आरशासमोर उभे राहिलेत. आता इथं आपल्याला ते उदाहरण दिलंय. समजा तुम्ही जर आरशासमोर उभे राहिलेत आणि तुमच्या डोक्यावर समजा टोपी नाही तर मग आरशात तुम्हाला टोपी दिसेल का? जर तुमच्याकडेच कोणता विकार नाही तर आरशात तुम्हाला विकार दिसेल का? समजा तुम्ही एकदम गोरे आहेत, दिसायला तुम्ही खूप छान आहेत, गोरे आहेत, तुम्ही आरशासमोर उभे राहिले, मग तुम्ही आरशामध्ये काही काळपट दिसणार का? किंवा पूर्ण काळा किंवा वेगळ्या काहीतरी व्यंग दिसणार आहे का? चित्र व्यंग दिसणारच नाही. मग जर कुटस्थ एकदम शुद्ध आहे, असंग आहे किंवा कुटस्थ एकदम शुद्ध आहे, चांगलं आहे, तर त्याच्यावरती काही विकार यायचं काही किंवा त्याच्या सावलीमध्ये काही विकार दिसणार आहे का? प्रतिबिंबामध्ये तर कोणत्याही प्रकारचे विकार दिसणार नाही. हा विचार कधी येईल? जर आपण एकदम सूक्ष्म बारकाईने विचार केला तर आपल्या हे मुद्दा लक्षात येण्यासारखा आहे. काय मुद्दा? की सूक्ष्म विचार केला तर संसार धर्म आभासाचेही नाहीत. कारण आभास तर कशाचा आहे? कुटस्थाचा किंवा त्या व्यापक असणाऱ्या ब्रह्मचैतन्याचाच आहे. आणि ते व्यापक असणारं जर ब्रह्मचैतन्य निर्विकार आहे, असंग आहे, तर त्याच्या ठिकाणी त्याचा आभास जो असणार आहे तो विकारी कसा होईल? तर तो विकारी होणार नाही. पण बिंबरूप चैतन्यात जे धर्म नाहीत ते प्रतिबिंबरूप आभासास कुठून येतील? म्हणजे जे बिंबरूप चैतन्य सांगितलं, जे कुटस्थ सांगितलं, पहा पाठीमाग आपला मुद्दा आला होता. कुटस्थ कसं आहे? बिंबरूप सांगितलं, बरोबर की नाही? ते बिंबरूप आहे. मग जर कुटस्थ बिंबरूप कुटस्थ जर निर्विकार असेल, त्याच्यात कोणत्याही प्रकारचा दोष नसेल, तर मग त्याचं जे प्रतिबिंब पडतं त्या प्रतिबिंबामध्ये काही दोष येईल का? त्या आभासामध्ये काही दोष येईल का? तर त्या आभासामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचा दोष येणार नाही. हे करता भोगता कुटस्थाच्या ठिकाणी येईल आहे का? कुटस्थाच्या ठिकाणी नाही. जर कुटस्थाच्या ठिकाणीच नाही तर मग त्याची असणारी जी सावली आहे त्या सावलीच्या ठिकाणी सुद्धा हे करता भोगता काही संसार धर्म वा पुण्य किंवा सुख दुःख हे काही त्याच्या ठिकाणी येणार नाहीत. पहा आपल्याला पुढे उदाहरण दिलंय. काय उदाहरण देतात? की डोक्यास जर पागोटे नसेल तर आरशातील प्रतिबिंबात पागोटे घातलेले डोके कसे दिसणार? समजा एखादा पुरुष आरशासमोर उभा राहिला आणि त्याने जर डोक्यावरती पागोट म्हणजे ते काही फेटा वगैरे काहीतरी ते बांधतात, त्याला पागोट म्हणतात. ते जर त्या आरशासमोरच्या पुरुषाच्या डोक्याला जर ते पागोटच बांधलेलं नसेल तर मग आरशामध्ये जे प्रतिबिंब दिसतंय ते प्रतिबिंबामध्ये पागोट येईल का? कुठून? आपोआप दिसेल का? दिसणारच नाही. जसं समोरून बिंब उभा आहे तसंच प्रतिबिंब त्या ठिकाणी दिसणार आहे, बरोबर की नाही? की दिसणार. समजा मी आता हे गुलाबी कलरचं शर्ट घातलंय आणि आरशामध्ये पाहिलं तर काळं दिसेल का? नाही दिसणार. जसं बिंब असेल तसंच प्रतिबिंब त्याचं दिसणार आहे. मग जर कुटस्थ हे बिंबरूप आहे की नाही आणि ते जर असंग आहे, ते जर निर्विकार आहे, मग प्रतिबिंबामध्ये विकार कुठून येतील? येतील का? पाप पुण्य करता भोगता सुख दुःख हे विकार त्या ठिकाणी येणार नाहीत. मग पहा जीवाच्या धर्मामध्ये काय काय झालं? कुटस्थ सुद्धा वेगळा झाला. हे जे धर्म आहेत ते कुटस्थाचे सुद्धा नाहीत किंवा त्या आभासाचे सुद्धा नाहीत. मग ते कशाचे राहतील बरं? बुद्धीचे राहतील. फक्त ते कशाचे राहतील? बुद्धीचे राहतील. पण पुढे पाहूया आपण काय सांगतात आपल्याला. पहा डोक्यास
जर पागोटे नसेल तर आरशातील प्रतिबिंबात पागोटे घातलेले डोके कसे दिसणार? आबा याच्यामध्ये काय नाही, फक्त उदाहरण आहे म्हणून थोडस पटापटा चाललं या, हा. वेगळं काय नाही जास्त. आणि थोडस मग एक 10 मिनिटात परत तुम्ही थोडासा त्याचं संक्षिप्त रूपाने सांगू शकता. नाही, काय सांगायचं त्याच्यात आता? एवढं बारकाईने झालं ना याच्यामध्ये, किती बारकाईने सांगायचं? चला पुढे पहा. डोक्यात जर पागोटे नसेल तर आरशातील प्रतिबिंबात पागोटे घातलेले डोके कसे दिसणार? पण प्रत्यक्ष सुख दुःख धर्म दिसतात, मग त्याची वाट तरी काय? पहा, आता हे सगळं म्हटले का याच्यात नाही, त्याच्यात नाही, इकडे नाही, तिकडे नाही, ठीक आहे. पण मग जर हे सुख दुःखाचे धर्म आपल्याला काय दिसतात, किंवा आपण म्हणतो ना करताय भोगताय, मला सुख होतंय, मला दुःख होतंय, असे जे काही सर्व जे काही धर्म आहेत हे तर आपल्याला प्रतीतील येतात की नाही पवार महाराज? हे धर्म आपल्याला प्रतीतील येतात की नाही? आपण म्हणतो की नाही मला सुख झालं, मला दुःख झालं, किंवा मी हे काम केलं, मला आता हे फळ भोगायला आलं, असं झालं तसं झालं, आपण हे म्हणतो की नाही? मग हे नेमकं आहे तरी कशाचं? कुटस्थाचं नाही, ते आभासाचं नाही, चिदाभासाचं नाही, कशाचं नाही, मग आहे तरी कशाचं? तर त्याचं असं कोणी जर विचारलं तर काय होईल? असे कोणी विचारील तर त्यास इतके सांगणे आवश्यक आहे की, काय सांगणं आवश्यक आहे? ते सर्व धर्म आभासाचे नसून किंवा कुटस्थाचे नसून तर ते एकट्या बुद्धीचेच आहे. पहा, कशाचे आहेत? ते फक्त आणि फक्त एकट्या बुद्धीचेच आहेत, ते कुटस्थाचे नाही, किंवा कुटस्थाचं जे प्रतिबिंब त्याला आपण आभास म्हटलो, त्याला आपण चिदाभास म्हटलो, त्याचे सुद्धा नसून ते कशाचे आहेत? फक्त आणि फक्त बुद्धीचेच आहेत. आणि त्याच बुद्धीत आभास पडल्यामुळे बुद्धी संबंधाने आभासाचे आहेत असे वाटते मात्र. पहा, आला का मुद्दा लक्षात? हे सर्व धर्म फक्त आणि फक्त बुद्धीचेच आहेत, परंतु हे बुद्धीचेच असताना त्याच्यामध्ये काय झालं? प्रतिबिंब पडलं, त्याच्यामध्ये आभास पडला. कशामध्ये? बुद्धीमध्ये. आभास आहे की नाही चैतन्याचा? बुद्धीमध्ये आभास असल्यामुळं आपल्याला हे धर्म कशाचे वाटतात? आभासाचे वाटतात, परंतु ते आभासाचे मात्र नाहीत. एक सामान्य उदाहरण घ्या बर का. आता स्त्रिया आपल्या डोक्याची ती टिकली काढून आरशाला लावित. एक उदाहरण तुम्हाला सांगतो, उदाहरण म्हणून सांगतो. समजा एखादा स्त्री एखादी पुरुष एका घरामध्ये 2 जण राहतात, त्यांची हाईट वगैरे सर्व समान आहे बरं का, सारखंच आहे एकदम, हाईट वगैरे सर्व सारखंच आहे. आणि स्त्रीनं काय केलं? आपल्या डोक्याची टिकली काढली आणि समोर आरशाला अशी चिटकावली. कुठं? बरोबर अशी चिटकावली का ती उभी राहिली का तिच्या बरोबर अशी ती कपाळाला दिसेल अशा पद्धतीने तिने ती चिटकावली. ही कोणी केलं काम? स्त्रीने केलं. चिटकावली कुठं? आरशाला चिटकावलेली. आता टिकली आरशाला चिटकावली. आणि समजा एखादा पुरुष आला, त्या घरातला पुरुष आला, तो आरशा समोर उभा राहिला तर काय वाटेल बरं? ती टिकली त्या पुरुषाच्या कपाळाला लागली असं वाटेल की नाही? पण तो पुरुष कसा आहे बरं? असंग आहे की नाही? निर्विकार आहे. त्याच्या आहे का कपाळाला काही टिकली वगैरे? नाही. ते सगळं कुठे आहे? आरशाच्याच ठिकाणी की नाही? आरशाच्याच ठिकाणी ती टिकली म्हणा काय असेल ती, आपण थोड्या धुळीचं उदाहरण घेतलं तर त्या आरशाच्या ठिकाणी होईल, चेहरा मलिन दिसेल, किंवा ती टिकली पाहिली तर ती आरशाच्या ठिकाणी त्या पुरुषाच्या ठिकाणी आहे का? नाही. पण वाटतं कसं? प्रतिबिंबात पाहिल्यावरती, प्रतिबिंबात पाहिल्यावरती काय वाटेल की पुरुषानेच ती टिकली लावलेली आहे. तसंच पहा आता मुद्दा, हे सर्व बुद्धीच्या ठिकाणी आहेत. काय? संसार धर्म बुद्धीच्या ठिकाणी आहेत, पण कुटस्थाचं प्रतिबिंब कुठं पडलं? त्या बुद्धीमध्ये पडलं. बरोबर? कुटस्थाचं प्रतिबिंब बुद्धीमध्ये पडतं, म्हणून आपल्याला काय वाटतं की हे सर्व धर्म काय झाले? त्या आभासाचे किंवा त्या प्रतिबिंबाचे झाले. पण साक्षात आहे का? साक्षात नाही. टिकली कुठे? आरशावरतीच आहे. म्हणजेच हे विकार कुठे? त्या बुद्धीमध्येच आहे. ठीक आहे. सुख दुःख, करता भोगता, पाप पुण्य हे सर्व विकार कशात आहे? त्या बुद्धीमध्येच आहे. परंतु चैतन्याचं प्रतिबिंब त्या बुद्धीमध्ये पडल्यामुळं आपल्याला त्या प्रतिबिंबाचे आहेत असं वाटतात, परंतु ते प्रतिबिंबाचे सुद्धा नाहीत. ते प्रतिबिंब म्हणजेच चैतन्याचा जो आभास त्याचे नाहीत. मग हे संसार धर्म कशाचे आहेत? फक्त आणि फक्त कुटस्थाचे आहेत. बुद्धीचे. बुद्धीचे आहेत, कुटस्थाचे नाहीत किंवा आभासाचे नाहीत. पहा आता
कुठपर्यंत आलता? हा, ते सर्व धर्म आभासाचे नसून एकटे बुद्धीचेच आहे आणि त्या बुद्धीत आभास पडल्यामुळे बुद्धी संबंधाने आभासाचे आहेत असे आपल्याला वाटते. पहा, आता खाली आणखी एक उदाहरण दिलं. जसे पाण्यात पडलेले प्रतिबिंब हलत नसते. पहा, प्रतिबिंब हलतं की पाणी हलतं बरं? आता समजा पाण्यात आपलं एखादं प्रतिबिंब पडलं, वरून समजा एखादं आपण गम्याला घेतलं आणि रात्रीच्या लख्ख प्रकाश पडलाय, चंद्राचा प्रकाश पडलाय आणि आपण असं गम्याला ठेवलं आणि त्याच्यामध्ये जर समजा ते प्रतिबिंब आपल्याला हलताना दिसतंय, मग वरती आकाशातला प्रतिबिंब कशाचं पडलंय? समजा चंद्राचं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये पडलंय, बरोबर? पाण्यामध्ये आपल्याला चंद्र दिसतोय, पण त्या ठिकाणी समजा ते हलताना दिसतं आपल्याला. हलताना दिसलं तर मग काय आकाशातला चंद्र हलतोय का काय हलतंय बरं? पाणी. पाणी हलतंय, बरोबर? मग हलतंय काय? पाणी हलतंय, इथपर्यंत मुद्दा बरोबर. मग हलणे हा विकार त्या चंद्राच्या ठिकाणी आहे का? नाही. किंवा ते चंद्राचं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये पडलंय, ते नुसतं प्रतिबिंब हलतंय का? नाही. प्रतिबिंब मात्र हलत नाही, पण आपल्याला प्रतीती तर येते ना हलण्याची. आपल्याला अनुभव मात्र हलण्याचा येतोय. मग मला सांगा बरं, ते प्रतिबिंब हलतंय की तो चंद्र हलतोय की ते पाणी हलतंय? पाणी हलते. मग विकार कशाच्या ठिकाणी आहे? पाण्याच्या ठिकाणी विकार आला, बरोबर? पाण्याच्या ठिकाणी विकार आहे म्हणून आपल्याला ते प्रतिबिंब हलताना दिसतंय. का हलताना दिसतंय? कारण ते प्रतिबिंब पाण्याच्या संबंधाने की नाही, ते पाण्याच्या संबंधाने प्रतिबिंब आहे, त्यामुळे ते प्रतिबिंब हलताना दिसतंय. साक्षात प्रतिबिंब हलत नाही, साक्षात पाणीच हलतंय. तसंच हे सर्व विकार हे बुद्धीच्या ठिकाणी आहेत. जरी कुटस्थाचं प्रतिबिंब त्या बुद्धीमध्ये पडलं म्हणून आपल्याला ते कुटस्थाच्या ठिकाणी विकार दिसत असले तरी पण हे प्रतिबिंब हे सुद्धा निर्विकार आहे. कारण ते कुटस्थाचं प्रतिबिंब आहे, ते सुद्धा निर्विकार आहे. त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विकार येणार नाही. विकार हे बुद्धीच्याच ठिकाणी राहणार आहेत. पहा, पाण्यात पडलेले प्रतिबिंब हलत नसते. हलतं काय मग? त्या ठिकाणी ते पाणीच हलत असतं. त्याचप्रमाणे बुद्धीचे संसार धर्म बुद्धीच्या संबंधाने आभासाचे ठिकाणी दिसतात. पहा, बुद्धीचे हे संसार धर्म आहेत, सुख दुःख, कर्ता भोक्ता, पाप पुण्य, हे जे सर्व काही धर्म संसार धर्म आहेत हे बुद्धीचेच असून बुद्धीच्या संबंधाने आपल्याला आभासाचे ठिकाणी दिसतात. परंतु ते आभासाचे किंवा कुटस्थाचे मात्र नाहीत. आता पुढे सांगतात, आता वस्तुतः जर आभासाचे ठिकाणी संसार धर्म नाहीत हे सिद्ध झाले तर मग ते धर्म कुटस्थाचे मुळीच नाहीत हे निराळे सांगायच नको. पहा बरं, जर समजा ते धर्म प्रतिबिंबाचेच नाहीत तर मग बिंबावरती जातील का? मला सांगा, ती टिकली प्रतिबिंबामध्ये आरशामध्ये सुद्धा ती पुरुषाची याला नाहीच आहे, ती आरशालाच आहे, तर मग ती साक्षात पुरुषाच्या कपाळाला जाईल का? जाणारच नाही. मग आपल्या उदाहरणामध्ये किंवा याच्यामध्ये हा चंद्रबाबू माईक बंद करा. हा, काय सांगत होतो की वस्तुतः जर आभासाच्या ठिकाणी संसार धर्म नाहीत हे सिद्ध झालं तर मग धर्म कुटस्थाचे मुळीच नाहीत हे वेगळं सांगायची आपल्याला गरज नाही. म्हणजेच जर प्रतिबिंबालाच काही वेगळं काही दोष नाही तर मग बिंबाला काही दोष येईल का? नाही. मग जर आभासालाच काही दोष नाही हे तर आपण सिद्ध केलं की नाही, बुद्धीमध्ये असणारा जो आभास आहे, चिदाभास आहे, त्याच्याच ठिकाणी जर कोणत्याही प्रकारचा विकार नाही तर जे बिंबरूप कुटस्थ आहे त्याच्या ठिकाणी विकार येतील का? विकार येणार नाही. मग हे आपल्याला तसं नका ना म्हणू, बिंबाच्या ठिकाणी सांगा. नाही ओळीनुसार घेतो येत नाही. मी, सांगतो परत सांगतो पुढे, पण हे ओळीनुसार घेतलं. बरं, चला. हा, बरोबर. आता कुटस्थ पण निर्विकारीच आहे आणि त्याची सावली पण निर्विकारच आहे. ठीक आहे, आभास पण निर्विकारीच आहे. म्हणजे बिंब सुद्धा, बिंबरूपी जे कुटस्थ आहे ते सुद्धा निर्विकार झालं आणि त्याचा आभास रूप सावली किंवा चिदाभास ते सुद्धा काय निर्विकारच आहे. आता या विषयाचे प्रतिपादन विद्यारण्य स्वामींनी तृप्तिदीपात विस्ताराने केले आहे. विद्यारण्य स्वामींचा ग्रंथ तृप्तिदीप आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी याचा संपूर्ण विस्तार केलेला आहे.
इथपर्यंत तृप्ती आलं लक्षात? तृप्तीदीप आत- ग्रंथ नाही, प्रकरण आहे. प्रकरण सॉरी, त्याला पंचदशी प्रकरण आहे, असं म्हणायचं. पंचदशी असं प्रकरण आहे. पंचदशी ग्रंथ आहे तो, असं म्हणायचं. हो हो, हो. पंचदशी ग्रंथातलं प्रकरण, सॉरी प्रकरण शब्द घ्यायचा राहिला. हा, इथपर्यंत मुद्दा सांगितला. ह्या मुद्द्यामध्ये काही शंका आली का? लक्षात आलं ना? संसार धर्म म्हणजे सुख दुःख करता भोगता हे कशाचे आहेत? बुद्धीचे. बुद्धीचेच आहेत. परंतु मग ते आपल्याला आभासाचे वाटतात. का वाटतात? त्याच बुद्धीत आभास आहे ना, त्यामुळे वाटतं. बुद्धीतच आभास प्रतिबिंब पडतं, म्हणून आपल्याला त्या संबंधाने काय वाटतं, हे धर्म कुटस्थाच्या आभासाचे आहेत किंवा चिदाभासाचे आहेत असं वाटतं. परंतु साक्षात आभासाचे किंवा कुटस्थाचे आहेत का? आभासाचे किंवा कुटस्थाचे नाही, कारण कुटस्थ निर्विकार आहे. निर्विकार असणाऱ्या कुटस्थाचं प्रतिबिंब बुद्धीमध्ये पडलं, ते प्रतिबिंब सुद्धा काय आहे? निर्विकारच आहे. हे दोन्ही पण निर्विकार असल्यामुळे ते संबंध किंवा ते संसार धर्म, पाप पुण्य, करता भोगता जे काय आहे ते सर्व काय आहे? बुद्धीचेच आहेत. इथपर्यंत आपण पाहिलं. आता खालचं एक पॅरेग्राफ आपल्याला पाहायचं, आपण पाहूया. ठीक आहे ना आबा? चला पाहूया पुढचा पॅराग्राफ. बुद्धीमध्ये अनंत जन्माच्या पाप पुण्याचे संस्कार आहेत. आता पहा, ही जी आपली जी बुद्धी आहे, त्या बुद्धीमध्ये आपल्याला कसे अनंत जन्माचे पाप पुण्याचे संस्कार, हे जे वाक्य पहा बरं. आता जर ह्या वाक्यावरती मी तुम्हाला जर बारकाईने एखादा प्रश्न विचारला, सोनालीताई तुम्ही सांगू नका, हे वाक्य असं का घेतलं की बुद्धीमध्ये अनंत जन्माच्या पाप पुण्याचे संस्कार आहेत. अनंत जन्माच्या पाप पुण्याचे संस्कार बुद्धीमध्ये कसे येतात बरं? असं जर प्रश्न विचारला, कसं सांगू शकता? कारण आपला जन्मच सूक्ष्म देहाच्या संस्कारामुळे किंवा सूक्ष्म देहाच्या आठवणीने झालेला आहे आणि बुद्धी हा जो आहे तो सूक्ष्म देहाचाच भाग आहे, त्यामुळे हे वाक्य आलेलं आहे. पण अनंत जन्माचे संस्कार कसे साठतात? जीव हा अनादी आहे. जीव जीव अनादी आहे हा म्हणून. आणखी म्हणजे ज्या वासना पूर्ण होत नाहीत त्या साठलेल्या असतात ना, त्या पूर्ण होईपर्यंत ते तसंच आपलं वारंवार जन्म मृत्यू जो चालतो, तर त्या दृष्टीने विचार करू शकतो आपण याचा. बरोबर बरोबर. काय होतं, आपल्या जे वासना आहेत, ह्या वासना कशा शिल्लक राहतात. जर त्या काही पूर्ण नाही झाल्या, ठीक आहे, संसारी पुरुषाच्या सर्व काही वासना शिल्लक राहतात आणि त्याचा हा देह पडला, बरोबर, देह पडला, मग ते हे कुठं राहतात? हे संस्कार अविद्येमध्ये, बरोबर की नाही? मग हे संस्कार सूक्ष्म रूपाने राहतात. ते पुढील शरीराला कारणीभूत होतात. त्या शरीरातल्या काही वासना राहिल्या ते त्याच्या पुढील शरीराला कारणीभूत होतात. त्या शरीरामधल्या काही वासना राहिल्या, हे सर्व काही साचत 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 राहतं. मग म्हणून या ठिकाणी काय म्हटलं, असे जे काही अनंत जन्म पूर्वीपासून होत आलेले आहेत, मग त्या सर्व अनंत जन्मातली ती काही पाप पुण्य आहेत, हे काय होतं, ह्या पाप पुण्याचे संस्कार काय होतात? आपल्याला बुद्धीमध्ये राहतात. ठीक आहे. म्हणजेच हे काय सांगितलं, बुद्धीमध्ये अनंत जन्माच्या पाप पुण्याचे संस्कार आहेत. मग त्या संस्कारानुरूप नवीन नवीन उत्पन्न होणाऱ्या वासना, सुख दुःखे, गमनागमन हे सर्व बुद्धीचे ठिकाणी असून, गमनागमन म्हणजे जाणं येणं हेच म्हणू शकतो ना आबा आपण. हो, जन्माला येणं, जन्माला जाणं. जन्माला येणं, मृत्यू होणं, पुन्हा पुन्हा नवीन. याता ठीक आहे. हम्म. हा पहा, मग हे जे आपले पाप पुण्याचे पूर्वीचे जे काही संस्कार आहेत, ह्या संस्कारानुसार, प्रत्येक संस्कारानुसार वेगवेगळं नवीन उत्पन्न होणारे काय होतात, नवीन नवीन आपल्याला वासना उत्पन्न होतात, सुख दुःख उत्पन्न होतात, किंवा आपल्याला हे शरीर सोडावं लागतं, जावं लागतं, यावं लागतं. मग हे सर्व बुद्धीचे ठिकाणी असून
बुद्धी संबंधाने चिदाभास आपले ठिकाणी धारण करतो. पहा, हे जे काही संस्कार आहेत हे सर्व काय आहेत, हे सर्व संसार धर्म, सुख दुःख, वासना, जाणं येणं, पाप पुण्य, करता भोगता, हे सर्व कोणाच्या ठिकाणी? बुद्धीच्या ठिकाणी असून आता हा चिदाभास कशात असतो? बुद्धीमध्येच असतो की नाही? बुद्धीमध्ये असल्यामुळं मग त्या बुद्धी संबंधाने हा चिदाभास काय होतं ते आपल्या ठिकाणी धारण करतो असं आपल्याला त्या ठिकाणी वाटतं. कुटस्थ चैतन्य तर सर्वावस्थेत सर्व विकाराहून रहित असून आभासाच्या भ्रांतीने ते विकार कुटस्थाच्या ठिकाणी प्रतीत होतात. पहा, आता हे जे असणार कुटस्थ आहे हे काय आहे? सर्व अवस्थेत म्हणजे कोणत्याही ठिकाणी कोणतीही अवस्था घ्या, काही असू दे, ते काय आहे? निर्विकारच आहे किंवा सर्व विकारांहून रहित आहे. त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विकार नाही, परंतु त्याच्या सावलीला हा विकार झालेला आपल्याला दिसतो. असं दिसल्यामुळे त्या संबंधाने आपल्याला काय वाटतं? हे सर्व विकार आपल्याला भ्रांतीमुळे, भ्रमामुळे हे काय होतात? ह्या कुटस्थाच्या ठिकाणी प्रतीतीला येतात. परंतु साक्षात मात्र आहे का? साक्षात मात्र त्या ठिकाणी कोणताही विकार नाही. येते का लक्षात? हे कुटस्थाच्या ठिकाणी का बरं आलं? या ठिकाणी जर आपल्याला प्रश्न विचारला तर आपल्याला हे पूर्ण एक्सप्लेन करून लिहिता आलं पाहिजे. हे सर्व संसार धर्म आपल्याला कुटस्थाच्या ठिकाणी प्रतीत का होतात? असं जर विचारलं ना तर थोडक्यात मुद्दा एक्सप्लेन करू शकता की बुवा हे कुटस्थ कसं आहे? निर्विकार आहे, परंतु त्याचं प्रतिबिंब मात्र बुद्धीमध्ये पडलं आणि ते बुद्धीमध्ये त्याचा प्रतिबिंब किंवा तुम्ही त्याला आभास म्हणा, तो आभास बुद्धीमध्ये पडल्यामुळं हे जे सर्व काही संसार धर्म हे बुद्धीचेच आहेत. ठीक आहे, बुद्धीचे असल्यामुळे बुद्धीच्या संबंधाने आपल्याला ते आभासाचे वाटतात आणि आभासाच्या संबंधाने ते काय होतं? कुटस्थाच्या ठिकाणी आपल्याला प्रतीत होतात. पण कशामुळे? भ्रमामुळे. हा शब्द खूप महत्वाचा आहे. भ्रम झाल्यामुळे आपल्याला ते कुटस्थाच्या ठिकाणी प्रतीत होतात, साक्षात मात्र नाहीत. पहा, असो, याप्रमाणे महावाक्याच्या विचारास उपयोग व्हावा म्हणून जीव चैतन्याचे लक्षणात संसार धर्म वास्तविक कोणाचे याचा विचार सांगितला. पहा, आपल्याला जे महावाक्य सांगितलं होतं, कोणतं महावाक्याचा विचार केला होता आपण कालच्या पाठामध्ये? त्वमसि. बरोबर. तत्वमसी महावाक्याचा आपण कालच्या पाठामध्ये विचार केला होता आणि त्याच्यामध्ये जे जीव चैतन्य सांगत होतं, ते जीव चैतन्याचा विचार सांगत असताना हे संसार धर्म कशात कोणाचे आले? आता जीव चैतन्यापैकी त्याच्यामध्ये 3 मुद्दे सांगितले होते आपण. कुटस्थ, बुद्धी आणि त्या बुद्धीमध्ये कुटस्थाचं प्रतिबिंब, हे 3 मुद्दे सांगितले होते. त्याच्यापैकी हे संसार धर्म कशाचे आले मग? बुद्धीची. बुद्धीचे आले. बाकीचे दोघांचे नाहीत, कुटस्थाचे नाही आणि त्याच्या प्रतिबिंबाचे पण नाहीत. मग हा विचार एक मुद्दा सेपरेट करून या ठिकाणी श्री गुरूंनी सांगितला आहे. आता त्याच्यावरती शिष्य शंका पण विचारणार आहे, पण आता 2 मिनिटं राहिलेत आणि या शंकेमध्ये भरपूर सांगण्यासारखं आहे. कारण याच्यामध्ये तेजस, विश्व, प्राज्ञ वगैरे हे आलेले आहे आबा. मग आपण ते उद्या मुद्दा घेतला तरी चालेल. चालेल ना? चालेल. याच्यामध्ये आजच्या पाठामध्ये कोणाला काही शंका? आबा काही सांगायचं असतं तर सारखं करून घ्या वाटलं तर. काय सारखं करायचं याच्यात आता? याच्यात नाही सारखं म्हणजे करायला तशी काय? आवश्यकता नाही, पण असं तुम्ही आहे, थोडस बोललं म्हणजे बरं वाटतं. असं होतं की आता पाठ झाली आपल्याकडं आणि आता सूर्यनारायण प्रगट होणार आहे. मग त्याचा जो प्रकाश आलेला आहे त्याच्यात कोणता रंग दिसला तुम्हाला? कसा? लाल रंग आहे, पिवळा आहे, गुलाबी आहे, हिरवा आहे, निळा आहे? कसा आहे रंग? प्रकाशाचा रंग. मग तुमच्या इथं खिडकी लावली, त्या खिडकीतली काचच निळी आहे मुळात. मग घरामध्ये प्रकाश कसा येतो? निळाच येणार. निळाच येणार आहे ना. मग आता दोष बाहेरच्या प्रकाशाचा आहे का? आणि आतमध्ये तो प्रकाश पडलेला आहे तुमच्या घरात. मग तो प्रकाश कसा पडला? निळा पडला. म्हणजे निळा का पडला? त्या खिडकीमुळं पडला. खिडकीमुळं पडला. ही खिडकी कुठं धरली आपण? बुद्धीच्या ठिकाणी धरली. बुद्धीच्या ठिकाणी. बाहेरचा सूर्याचा प्रकाश हा कुटस्थाच्या रूपाने धरला
आणि आतमध्ये जो निळा प्रकाश पडलेला आहे तो कशाचा पडलेला आहे? बाहेरचाच पडला, फक्त बुद्धीच्या सापेक्ष निळा पडला. म्हणून ते सुखदुःख धर्म जीवावरती आरोपित झाले. मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मला जन्म आहे, मला मरण आहे, मला अमुक करायचं आहे, मला तमुक करायचं आहे की नाही? हे आपल्याला नुसत्या छंदे जग विनोदी बिवळत असे असं प्रमाण दिलं का नको वाटतं. पण हेच खरं आहे. नुसता छंद लागलाय, मला हे करायचे, मला ते करायचे. हे काय झाले की अनंत जन्माचे संस्कार आणि कुठं राहतात? बुद्धीच्या ठिकाणी. आणि प्रतिबिंब कुठं पडते? त्या बुद्धीमध्येच पडते. त्याच्यामुळे सगळा घोळ येतोय. हा विचार आपण बारकाईने केला ना तर आपल्याला लगेच कळेल काही हे एवढी धावाधाव चालली ना, हे सगळी व्यर्थ आहे. याच्यामध्ये सार्थ काहीच नाही. याच्यामध्ये सार्थ फक्त एकच आहे, विचारा वाचून न पाहिजे समाधान. तो प्रोजेक्टरचं आपण नेहमी उदाहरण पाहतो की नाही? त्या प्रोजेक्टरमध्ये काय असायचं? पूर्वी पडद्यावर चित्रपट आणि पाहण्यासाठी सारे लोक जायचे. त्याच्यामध्ये एक समोरून त्या थिएटरमध्ये जर गेलं तरी तुम्हाला ते कळून येऊ शकतं की तिथं काय असतो? एक प्रोजेक्टर असतो. त्याच्यात काय काय असतं? एक पडदा असतो समोर, प्रेक्षकांच्या पुढं पडदा असतो. त्याच्यानंतर काय असतं? ते एक मशीन असतं आणि त्या मशीनतून मागून एक फोकस असतो आणि त्या फोकसच्या पुढं एक ती रीळ अशी पुढं खाली येणारी असते. त्या रीळमध्ये काय असतात? चित्र असतात. काय असतात? चित्र असतात. मग त्याच्यामध्ये जसं जसं तुम्ही ते शूटिंग केलेले असेल तसे चित्र, ते फिल्म तयार केलेली असते आणि ती फिल्म अशी त्या फोकसच्या पुढून काय होते? खाली फिरत असते. आणि मग काय करतो? तो फोकस जो असतो का नाही, तो काय करतो? त्याचं प्रकाशन करतो. साक्षी काय करतो? प्रकाशन करतो. हे तर आपण ऐकलं का नाही? म्हणून त्याला प्रकाशन करतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? साक्षी असं म्हणतो की नाही आपण त्याला? असं त्या ठिकाणी म्हणतो. म्हणून तो त्याचं काय करतो? प्रकाशन करतो. आणि मग काय प्रकाशन करतो? आता समजा इथं बाटली आहे, मग तो साक्षी काय करतो? बाटली हे ज्ञान करून देतो. म्हणजेच त्याचं साक्षी हे प्रकाशन झालं का नाही? त्याचं प्रतिबिंब झालं का नाही? त्याचा आवाज झाला का नाही? असा विचार आपण आदलीच्या पाठामध्ये केलेला आहे. जे जे पदार्थ समोर येतील त्या समोर असणारे पदार्थ, चांगला आला तरी त्याचं ज्ञान करणार आणि पदार्थ वाईट आला तरी त्याचं ज्ञान करणार. चित्र चांगली आली, चित्र वाईट आली, कशी जरी आली तर साक्षी प्रकाशन करतोय की नाही? साक्षी प्रकाशन करतो. आपण म्हणतो माझ्या मनामध्ये हे वाईट का येतं? अरे वाईट येऊ नये तर चांगलं येऊ, साक्षी प्रकाशन करणारचे का नाही? कारण वाईट आणि चांगलं हे कोणाचे धर्म आहेत? त्या फोकसचे धर्म आहेत का ते रेलमध्ये आलेले चित्र आहेत त्याचे धर्म आहेत? त्याचे धर्म आहेत. आणि आपण म्हणतो नाही हे वाईट असं येतं. वाईट वगैरे चांगलं वगैरे त्या कुटस्थाला काही घेणं देणं नसतं. कुटस्थ हा निर्विकार असतो, त्याचं प्रतिबिंबही निर्विकार असतं. परंतु मध्ये जी बुद्धी असते त्या बुद्धीमध्ये अनेक जन्माचे संस्कार झाले. का बरं एवढे संस्कार झाले? आम्हाला कधी विचारसागर ऐकू वाटत नाही. ऐकायचं जर म्हटलं तर झोपून ऐकावं वाटतो. मग आमच्या कधी येणार आहे डोक्यामध्ये हे सगळं? आणि वरून म्हणतो मी मुक्त कधी होईल? वेड्या मुक्त होतो, हे वेड लागले तुला मुक्त व्हायचं. मुळात तू मुक्तच आहे. मुक्त का असं या म्हणावे? बंधनाची नाही ठावे. अरे बंधन काय आधी ते आम्हाला सांग. तुला मुक्त म्हणायचं मी उदाहरण देतो म्हणे, तुला कारण सांगतो, तुला उपाय सांगतो. बंधन काय सांग बरं? म्हणे काय माहिती बंधन काय? आणि मग मुक्त कायला म्हणतो तू? तसं हे बुद्धीच्या सापेक्ष आपल्याला वेड लागलेले वेड आणि सगळे संसार अनेक जन्माचे आहे ना. कारण अनेक जन्मामध्ये आपल्याला एवढे संस्कार झालेले, मी जीव आहे, मी पती आहे, मी मुलगा आहे, मी पत्नी आहे, मला एवढे कर्तव्य आहे. करा ना, कोण नाही म्हणले कर्तव्याला. अरे पण त्याच्यापेक्षा मध्ये आता रात्री कथं सांगलं दादाने की म्हणले हे बघा, एक जण म्हटला मला स्नान करायचं आहे. मग कुठं स्नान करायचं? ते म्हटला समुद्राचं स्नान करायचं. का बरं समुद्राचं स्नान करायचं? म्हणले माऊलींची एक ओवी मी ऐकली. ते म्हणले का तीर्थे जे त्रिभुवनी ते घडते समुद्र वागाने. म्हणजे सगळे तीर्थाचं जर स्नान करायचं एका समुद्राचं स्नान करा. म्हणून मी समुद्राचं स्नान केलं, पण मला लाटांची फार भीती वाटते. म्हणून मी जरा थोडे वेळ बसतो, लाटा थोड्या जरा कमी झाल्या की मी पटकन स्नान करून येतो. मग तो म्हटला ठीक आहे स्नान करून या. तो मनुष्य त्याच्यापासून गेला कामावर
त्याच्यापासून गेला, कामाला जायचं होतं, दिवसभर त्याने काम केलं, कामावरून घरी आला, दादा स्नान झालं नाही, मला लाटा कमी झाल्याच नाही. अरे म्हणलं तुझं अख्खं आयुष्य जरी गेलं तरी त्या लाटा काही कमी होणार नाही. तसं अख्खा संसार, तुम्ही म्हणा थोडा संसारातून वेळ निघाला का, जरा थोडं साठी झाली का, बुद्धी माठी झाली का, मग करूच ना. आता काय माठ्या बुद्धीला कळायचं बरं, ऐका नाही, हे संस्कार झालेले आपल्याला अनेक जन्माचे. अरे थोडा वेळ काढा त्याच्यामध्ये. काहीतरी हिंदीमध्ये त्याने म्हटलं, फुरसत न मिलेगी. अरे हे संसार करता करता तुला वेळ कधी मिळणार नाही. हा संसाराचे ठाऊकचे आहे, संसार दुःखाचा. हे दुःखाचा संसार, याला किती बाजूला करायचा प्रयत्न केला, बाजूला होणार नाही. मग जरा थोडा वेळ दे. 1 तास काही जास्त वेळ होत नाही, 1 तास जास्त. तू निंदा करायला बसला तर रात्रंदिवस लोकांची निंदा करतो. तुला जास्त वेळ लागतो का तिथं? म्हणतो का आता वेळ झाला? अहो जाऊ दे हो, मनातलं कोणाला सांगायला कोणतरी भेटलं पाहिजे. म्हणजे निंदाखोरी करणारे लोक, ते करण्यापेक्षा हे समजून घ्या. याच्यामध्ये समजून येईल की हे सगळे धर्मबुद्धीचे आहे, कुटस्थाचे नाही. आणि प्रतिबिंबरूपाने असणारा जो आभास आहे, चिदाभास आहे, त्याला जीव असं म्हणता तुम्ही, त्याचं सुद्धा नाही आहे, कशाचंच नाही, ते बुद्धीच आहे. आणि बुद्धीचं जीवावर आरोपित झालेलं धर्म आहे. मग हे कधी कळणं आपल्याला? विचाराने कळेल, दुसरं कशानेच कळणार नाही, आहे का नाही? तर आता आपण शिष्य या ठिकाणी शंका करणार आहे, कारण तुम्ही जीवपद जो या ठिकाणी सांगितलेला आहे, पण त्या जीवपदाच्या लक्षणामध्ये विरोध येतो. का विरोध येतो? कारण 3 अवस्था असतात, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. आणि 3 अवस्थेमध्ये काय असला पाहिजे? जीवपणा असला पाहिजे. पण तो काही ठिकाणी जीवपणा स्पष्ट दिसत नाही, आहे का नाही? कारण आपण विष्टी अज्ञान पाहिलं, त्याच्यामध्ये वेष्टी अज्ञान आणि बुद्धी असं पाहिलं का ना त्याच्यामध्ये. आणि आपण त्याला पहिलंच म्हटलं होतं का बुद्धी धरण्यापेक्षा वेष्टी अज्ञानाचा विचार कर. तो कधी कधी त्याच्या डोक्यात येतं म्हणण्यापेक्षा तो आपल्या बाजूने बोलतोय, लक्षात घ्या. म्हणून तो कधी कधी म्हणतोय बुद्धिमान, आहे का नाही? अरे बुद्धी, आता सुख दुःख धर्म आम्ही वेष्टी अज्ञानात मांडले का बुद्धीत सांगितले? बरं सांगा आता. बुद्धीच सांगितली. बुद्धीच सांगले ना. मग आता बिचारा शिष्याला तरी का दोष द्यायचा? त्याने बिचाराने बुद्धीच धरली. पण तो त्याचं फळाकडे बघतो, फळाचं कारण आहे त्याचं बीज, त्याच्याकडं कधी कधी बघावं का नाही, पण कधी कधी त्याच्याकडं पाहत नाही. आणि म्हणून तो काय होतो, फळाकडं पाहतो. आणि मग त्याच्यामुळं काय होतं, कारण राहतं बाजूला, आणि मग दोष परत निर्माण होतो. तो दोष कसा निर्माण झाला? दोष निर्माण झाला म्हणजे शास्त्रात तसा विचार आलेला आहे. पण तो विचार आपण काय करू, उद्याला बघू बारकाईनं. आता या ठिकाणी आपण थांबून घेऊ. आता हा पाठ आहे ना तुमचा, तुम्ही बोलता की नाही सगळं, हे सारं तुमचं रेकॉर्डिंग होतं ना. आता मी बोललो की नाही, हे रेकॉर्डिंग होतं याच्यामध्ये. मग आता आपलं कुठं चुकतं, कुठं बरोबर आहे, बरं कोण मध्ये कुठे प्रश्न करतात आणि काय बोलतात. बरं तुम्ही ऐकता असं नाही, तुमचे सारे लोक ऐकत असतात. म्हणजे प्रश्न करताना आपण कसं केलं पाहिजे, आहे का नाही? नाही तर मग आपलाच व्हिडिओ आपण पाहिजे वेळेला बघा मी किती चुकीचं बोललो. म्हणजे याचा अर्थ काय होतो? घोटाळा होतो कधी कधी ना, बुद्धीचा दोष येतो की नाही त्या ठिकाणी. असं आलं नाही पाहिजे. प्रश्नसुद्धा अचूक असला पाहिजे, समाधानसुद्धा अचूक झालं पाहिजे. ठीक आहे, चल उद्याला बाकीचा विषय पाहू आपण. आता वेळ झाला, थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती.